इथल्या लोकांना फक्त नावापुरता वापरायचे आणि परत ते डेव्हलपमेंटच्या नावाखाली त्यांना 5-6 किलोमीटर लांब टाकायचे मूळ त्यांच्या वस्तीपासून. तर मग नगरसेवकाचं काम काय? तो कसा का आमचा प्रतिनिधी होऊ शकतो? हे तर 4-4 मतं द्यायला लावणं एका माणसाला, मग संविधानाचं जे मूळ गाभा होता त्या गाभाशी छेडछाड करणं आहे ना. आमच्याकडे दर वर्षी कमरे एवढं पाणी गटारीचं भरतं. आमच्याकडे नगरसेवक अजिबात डुकून बघत नाही. एखादे नगरसेवक असले ते येणार. जे निवडणुकीला आता जे हात जोडायला येतात ना, त्या टायमाला हात कामापुरते हात जोडतात, नंतर हात नाही, मग नंतर मुंडके खाली आम्हाला हे करायला लागतात. ठाण्याचा जर विचार केला तर निश्चितच शिंदे साहेबांच्या बाजूने लोक विचार करतील. आम्हाला माहिती पण नाही उद्धव ठाकरेची इथं कोण कॅन्डिडेट उभे आहेत. ते बिनविरोध आम्ही आमच्या आत्ताच्या आयुष्यामध्ये कधी ऐकले नाही. तुम्ही जर बिनविरोध म्हणता मग नोटा कशाला ठेवला? दोन्ही ठाकरे एक आले तर मराठी माणूस एक झाला ना. सत्ताधाऱ्यांना त्याला त्याची भीती बी वाटत असेल. हे इलेक्शनच्या टायमाला येतात, हात पाय जोडतात आणि मतं घेऊन जातात.